महाराष्ट्र राज्यामध्ये ग्रामीण भागातील प्राथमिक व माध्यमिक शिक्षणाची जी फरफट होत आहे आणि या सर्व गोष्टीला शिक्षकांना दोषी ठरवून शासन मोकळं होते, परंतु शासनाची जबाबदारी झटकून शासन आपल्यावरील खापर शिक्षकावर सोडण्याचा प्रयत्न करत आहे। विद्यार्थी व शिक्षक यांच्या संबंधाने अलीकडेच 15 मार्च 2024ला संच मान्यतेचा नवीन जी आर शासनाने काढला। हा जी आर घातक आहे, कारण असं की त्या जी आरनुसार तुकडीला जी पटसंख्या पाहिजे त्याची मर्यादा वाढवण्यात आली आणि जे विद्यार्थी आधार अपडेट नाही त्या विद्यार्थ्यांना त्या संच मान्यतेमध्ये ग्राह्य धरण्यात येऊ नये अशा प्रकारचा तो घातक असा जी आर आहे। कारण या राज्यामध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये अनेक विद्यार्थी फिरस्ती किंवा बाहेर राज्यातून आलेले त्यांच्याजवळ डॉक्युमेंट नसल्यामुळे त्यांचे आधार अपडेट राहत नाही किंवा आधारच कार्ड राहत नाही। त्यामुळे तो घातक असलेला 15 मार्च 2024चा संच मान्यतेचा जी आर रद्द करावा। दुसरा जी आर शिक्षक दिनाच्या दिवशीच महाराष्ट्र शासनाने काढला 5 सप्टेंबर 2024ला आणि या जी आरनुसार प्रत्येक शाळेमध्ये कंत्राटी शिक्षक मानधनावर नेमण्याचा त्यांनी हा जी आर काढलेला। हा जी आर सुद्धा भावी पिढीसाठी आणि शाळांसाठी विद्यार्थ्यांसाठी घातक आहे। कारण जर शासनाला शिक्षक नेमायचा आहे तर तो शिक्षण सेवक म्हणून किंवा शिक्षक म्हणून पूर्ण नियमित नेमण्यात यावा। हे 2 जी आर रद्द करण्यात यावे आणि त्यासोबतच इतर ज्या मागण्या आहेत त्या एकूण 12 मागण्या निवेदनामध्ये जी पूर्व नियोजनाची नोटीस दिली त्याच्यामध्ये समाविष्ट केलेल्या आहेत। हे आंदोलन पूर्ण राज्यभर सर्व जिल्ह्यामध्ये 25 सप्टेंबर 2024ला प्रत्येक जिल्ह्यामध्ये 100% शाळा, 100% शिक्षक, काही पालक आणि शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सदस्य यांच्या सहभागाने प्रत्येक जिल्हा परिषद शिक्षकांचा मोर्चा माननीय जिल्हाधिकारी कार्यालयावर नेऊन त्या ठिकाणी शासनाला निवेदन पाठवायचे आहे। 14 सप्टेंबरला राज्यस्तरावरील सर्व संघटनांच्या समन्वयाने हा निर्णय घेतलेला आहे। त्यानंतर काल झालेल्या समन्वय सभेमध्ये सुद्धा पुन्हा त्याचा निर्धार पक्का करून 25 सप्टेंबरचा हा निर्धारित मोर्चा होणार आहे। त्यापूर्वी दिनांक 17 सप्टेंबर 2024 पासून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रत्येक जिल्ह्यात सर्व शाळांचे सर्व शिक्षक काळी फीत लावून काम करत आहेत। याच आंदोलनाचा तो भाग आहे आणि शासनाच्या प्रशासकीय जिल्हा स्तरावरील पंचायत समिती स्तरावरील प्रशासकीय मोबाईलचा जो व्हॉट्सॲपचा ग्रुप आहे, वेळी अवेळी रात्री अपरात्री मॅसेज येऊन ही लिंक भरा, ती लिंक भरा, त्याच्यानंतर ही माहिती द्या, ती माहिती द्या, अपलोड करा, फोटो अपलोड करा, असे अनेक प्रकारचे शैक्षणिक आणि अशैक्षणिक कामे त्या माध्यमातून शिक्षकावर लादण्यात येते आणि त्यामुळे सर्व शिक्षकांनी त्या प्रशासकीय व्हॉट्सॲप ग्रुपमधून बाहेर पडण्याचा निर्णय 14 सप्टेंबरच्या सभेमध्येच घेण्यात आला आणि ते आंदोलन सुरू आहे। सर्व शिक्षक बंधू भगिनी त्या प्रशासकीय व्हॉट्सॲप ग्रुपमधून बाहेर पडलेले आहे। पुढील सूचना येईपर्यंत किंवा नेहमीसाठीच म्हणा त्या व्हॉट्सॲप ग्रुपमधून बाहेर पडून निश्चिंत राहायचं आणि आपलं विद्यार्थ्यांना मुलांना शिकवण्याचं अध्यापनाचंच काम चांगल्या पद्धतीने आणि प्रामाणिकपणे करायचं आणि विद्यार्थी घडवायचे अशा प्रकारचा
हा निर्णय, हे आंदोलनाचं स्वरूप या महाराष्ट्रामध्ये राहील. आपल्या देशामध्ये RT ॲक्ट 2009 त्याची अंमलबजावणी 2010पासून सुरू झाली. आपल्या सर्वांना माहीत आहे की आपल्या देशात कायदा श्रेष्ठ आहे. कोणत्याही राज्य सरकारला शासन निर्णय काढताना कायद्याच्या चौकटीत तो शासन निर्णय असणे गरजेचं आहे. पण नुकताच 15 मार्च 2024 आणि 5 सप्टेंबर 2024ला शासनाने जे 2 शासन निर्णय निर्गमित केले आहेत, ते शासन निर्णय RT ॲक्टचे जे कलम आहे, विद्यार्थी शिक्षक त्यांच्या प्रमाण कायद्यानं निश्चित केलं आहे, त्या कायद्याच्या कलमाचं सुद्धा उल्लंघन करणारा आहे. आणि परिणामी जे गोरगरिबांच्या ज्या शाळा आहेत गावातल्या, त्या शाळांमध्ये शिक्षक संख्या कमी होणार आहे आणि त्यामुळे त्या गावातील शाळांच्या गुणवत्तेवर परिणाम होणार आहे. त्यामुळे एक प्रकारे शासनाचं जे खाजगीकरणाचं जे धोरण आहे, त्याचा परिणाम संपूर्ण शिक्षण व्यवस्थेवर होणार असल्यामुळे सर्व शिक्षक, पालक आणि जे समाजातील सुजाण नागरिक आहेत, हे जो 25 तारखेला जो आम्ही आक्रोश मोर्चाचं आयोजन केलं आहे, त्यामध्ये सर्व हे सहभागी होणार आहे. आणि आमचा आक्रोश आम्ही 25 तारखेला संपूर्ण राज्यात प्रत्येक जिल्ह्यात जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा घेऊन आम्ही आमचं व्यक्त करणार आहोत. धन्यवाद. यामध्ये सहभागी येत्या 25 सप्टेंबरला सर्व शिक्षक संघटनेचा जो मोर्चा आयोजित केलेला आहे, आक्रोश मोर्चा, हा मोर्चा शासनाच्या ज्या काही धोरणं आहेत ते धोरणं अतिशय विरोधी आहे. शिक्षक, विद्यार्थी आणि पालकांनाही योग्य शिक्षण न शिकवू देणार आहे. त्या विरोधामध्ये हा जो मोर्चा आहे, या मोर्चामध्ये सेवानिवृत्त संघटनेच्या वतीने मी राज्याचा सरचिटणीस म्हणून सर्व सेवानिवृत्त शिक्षकांना आवाहन करतो की त्यांनी या मोर्चामध्ये पूर्णपणे सहभागी व्हावं. हे जे शिक्षक बांधव आहे, हे आपलेच बंधू आहे. याच्यामध्ये आपण इकडे सेवानिवृत्त झालेलो आहोत, तरी पण त्यांच्या व्यथाही आपल्याला पाहिल्या जात नाही. म्हणून आमच्या सेवानिवृत्त संघटनेने हा निर्णय घेतला आहे की या संघटनेला पूर्णपणे आम्ही पाठिंबा देणार आहोत. आणि हा मोर्चा यशस्वी करण्यासाठी सर्व सेवानिवृत्त लोकांना माझे आव्हान आहे की त्यांनी 25 तारखेला सकाळी 11 वाजता या मोर्चामध्ये सामील व्हावं आणि हा मोर्चा यशस्वी करावा. महाराष्ट्र राज्यामध्ये पहिल्यांदा हे मोठं संघटन झालेलं आहे. सर्व संघटना शिक्षकापासून तर केंद्रप्रमुख ही सगळी संघटना याच्यामध्ये सामील झालेल्या आहे. आणि यामुळे या प्रशासनाला जाग आणण्यासाठी, या प्रशासनाला वटणीवर आणण्यासाठी या मोर्चाचं आयोजन केलेलं आहे. आणि म्हणून सर्वांनी जे सेवेत आहे त्यांनी एक दिवसाची रजा घ्यावी. परंतु हे मोठं आंदोलन या शासनावर आपल्याला दबाव आणायचा आहे आणि या जे आपले 2 काळे GR आहे, ते काळे GR आपल्याला रद्द करायचे आहे. म्हणून सर्वांनी याला पाठिंबा द्यावा आणि उपस्थित राहावं अशी माझी सर्व सेवानिवृत्तांना विनंती आहे. तुम्ही सांगा, स्पष्ट करा, का सेवानिवृत्त जरी झाले तरी सर्व शिक्षक बंधू भगिनी जॉईन व्हायचं म्हणा कंत्राट. माणसं त्याला घेता येते व्हिडिओ कट